राज्यातील 29 महानगरपालिकांचा आज महानिकाल सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार। राज्यामध्ये महायुती की मविया सत्तेचं चित्र स्पष्ट होणार। महापालिका निवडणुकीत मतदानाऐवजी मनस्तापच जास्त, बंद ईव्हीएम मशीन, बोगस मतदार, यादीतलं नाव गायब, बोटावरची शाई पुसण्याच्या तक्रारी, तर काही ठिकाणी मतदान केंद्रावर राड्याच्या घटना, निवडणूक आयोगाच्या निर्णयांचा थेट मतदारांना फटका। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मतदारांचा आभार मानणारं ट्विट, राज्यामधील सर्व मतदारांचा अतिशय मनापासून आभारी। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम करून स्वतःला प्रचार कार्यामध्ये झोकून दिलं, त्यांचेही मनपूर्वक आभार, फडणवीसांचं ट्विट। मुंबईत एक्झिट पोलनुसार महायुतीला 131 ते 151 जागांचा अंदाज, ठाकरे बंधूंना 58 ते 68 जागांचा अंदाज, तर काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता। पुण्यामध्ये प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 93 जागांचं बहुमत, दादांच्या राष्ट्रवादीला 43, पवारांच्या राष्ट्रवादीला 8, शिंदेंच्या शिवसेनेला 6, तर ठाकरेंना 7 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज। पिंपरी प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 64 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 9, अजित पवारांची राष्ट्रवादी 51, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा आणि काँग्रेस आणि वंचितला प्रत्येकी 1 जागा मिळण्याचा अंदाज। कोल्हापूर जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूरमध्ये सर्व पक्षांमध्ये अटीतटीचा सामना, भाजपला 29 ते 32 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 18 ते 21 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 जागा, तर काँग्रेसला 19 ते 23, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, ठाकरेंना 3 ते 4 आणि इतरांना 2 ते 3 जागा। दादरमध्ये राज ठाकरेंकडून सहकुटुंब मतदान, तर पाडू मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही। मतदानानंतर शाईऐवजी पेनाचा वापर सुरू, सतर्क रहा, राज ठाकरेंचं आवाहन। निवडणूक आयोगाची शाई सुकली की निघत नाही, मतदानासाठी मार्करचा 2011 तर पाडू मशीनचा 2004 पासून वापर, आयुक्त दिनेश वाघमारेंचं स्पष्टीकरण। ठाण्याच्या मानपाड्यात मतमोजणी केंद्रावरती तुफान राडा, शिंदेच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि अपक्षांमध्ये राडा, तर मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन घेऊन जाताना बसेस रोखल्या, केंद्रावर मीनाक्षी शिंदेंचा मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची गर्दी। पक्षासोबत गद्दारी करू नका, बेईमानीपणा करू नका, आमदार बालाजी कल्याणकर यांनी पक्षातील जिल्हा प्रमुखांना झापलं, तर कल्याणकरांनी जीव मारण्याची धमकी दिली, युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखांचा आरोप, आमदार बालाजी कल्याणकर यांनी आरोप फेटाळले। नागपुरात प्रभाग क्रमांक 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी जाधवांचं कार्यालय जाळलं, भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय जाळल्याचा काँग्रेसचा आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये माजी महापौर अपर्णा डोकेंना विजयी करा अशी फेसबुक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी निलेश डोकेंवर गुन्हा दाखल, ईव्हीएम आणि चिन्हासमोरील बटन दाबतानाचा मोबाईल फोटो व्हायरल केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। परभणीत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक, वंचितचे उमेदवार पत्नीला भाजप उमेदवारानं कमळाला मतदान करण्यास सांगितल्याचा आरोप, प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्राबाहेर काही काळ तणाव, ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार जाधवांची मतदान केंद्राला भेट। अकोल्याच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, काँग्रेस उमेदवाराकडून पंचाला मतदान करा असं सांगितल्याचा आरोप, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात। सोलापुरात प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले, भाजप उमेदवार विनोद भोसले आणि काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटेंचे कार्यकर्ते भिडले, भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक। अकोल्यामधल्या एका मतदान केंद्राबाहेर काही लोकांमध्ये हाणामारी, प्रभाग क्रमांक 7 मधील मतदान केंद्राच्या बाहेर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, बाहेरून मतदार आणल्याच्या आरोपावरून दोघे एकमेकांना भिडले। पुण्यामध्ये 5 वेळा बटन दाबल्यानंतर लाईट लागल्याचा प्रकार, लाईट लागत नाही, मतदारांनी आक्षेप नोंदवला। मशाल चिन्हासमोरील बटन दाबलं जात नसल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नकाशेंचा आरोप, मुंबईतल्या धारावीमधील वॉर्ड क्रमांक 184 मधील प्रकार।